नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठीच्या प्रश्नांचे विश्लेषण पाहणार आहोत. ही सर्व प्रश्न महानगरपालिका भरती, DMER भरती, तसेच धर्मदाय आयुक्त भरती आणि तलाठी भरतीसाठी महत्त्वपूर्ण आहेत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न विचारण्यात आला आहे, आईसारखी आईच चा अलंकार ओळखा. तर हा अलंकार होतो अनन्वय अलंकार. अनन्वय अलंकारामध्ये जेव्हा उपमेयाची तुलना दुसऱ्या कोणाशीही करता येत नाही, म्हणजेच उपमेयाची तुलना उपमेयाशीच करावी लागते, तेव्हा अनन्वय अलंकार होतो. इथं आईची तुलना आईशीच केली आहे, म्हणून हा अनन्वय अलंकाराचा प्रकार आहे. अबब केवढी प्रचंड आग ही हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे? होकारार्थी, विधानार्थी, उद्गारार्थी, प्रश्नार्थी. आता वाक्यामध्ये जर पाहिलं तर आपल्याला काय उद्गाराच्य चिन्ह दिसतंय, म्हणजे हे उद्गारार्थी वाक्य आहे. ऑप्शन 3 आपलं योग्य आन्सर आहे. खेळ या धातूचे भूतकाळी तृतीय पुरुषी रूप ओळखा. आपला भूतकाळी रूप सांगायचं आहे. तो खेळला. इथे काय क्रिया पूर्ण झाली आहे खेळण्याची, म्हणजे हे भूतकाळातील रूप आहे. तर ऑप्शन क्रमांक 1च आपलं योग्य आन्सर आहे. तिसरा प्रश्न, पळाला म्हणून तो बचावला या वाक्यातील म्हणून कोणते उभयान्वी अव्यय आहे? आता पळाला म्हणून बचावला गेला. पळाल्याचा परिणाम काय झाला? तर तो बचावला गेला. इथं काय परिणाम झाला आहे? तर ही काय परिणामदर्शक उभयान्वी अव्यय आहे. केवळ प्रयोगी अव्यय ओळखा. अरेच्या हा रघु माझा बालमित्र. इथं केवळ प्रयोगी अव्यय हे अरेच्याही आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. अस्मिताने काम केले. अकर्तृक भावे प्रयोग, कर्मणी प्रयोग, संकर प्रयोग आणि कर्तरी प्रयोग. आता वाक्य जर बघितलं तर अस्मिताने काम केले. इथं कर्ता हा वाक्याचा ही अस्मिता आहे. अस्मिताला प्रत्यय लागला आहे, म्हणजे हा कर्तरी प्रयोग होणार नाही. ऑप्शन 4 हे तर कटलं. त्यानंतर काम हे काय वाक्यातील कर्म आहे. कर्माला कोणताही प्रत्यय नाही आहे, म्हणजे हा काय झाला कर्मणी प्रयोग. प्रत्यय नसला म्हणजे तोच प्रयोग असतो. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. तुम्ही म्हणता म्हणून मी हे काम केले पाहिजे ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे? तुम्ही म्हणता म्हणून मी हे काम केले पाहिजे. आता इथे 2 वाक्य आहेत. हे आहे तुम्ही म्हणता म्हणून हे गौण वाक्य आणि मी हे काम केले पाहिजे हे प्रधान वाक्य. जेव्हा वाक्यामध्ये म्हणून या उभयान्वी अव्ययाचा वापर केला जातो तेव्हा ते मिश्र वाक्याचा प्रकार असते. ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं योग्य आहे. केवळ वाक्यामध्ये कोणतेही उभयान्वी अव्यय वापरले जात नाही. त्यानंतर संयुक्त वाक्यामध्ये आणि किंवा किंवा व अशा प्रकारचे उभयान्वी अव्यय वापरले जातात. प्रश्नार्थक वाक्यामध्ये क्वेश्चन मार्क वापरला जातो. पुढे दिलेल्या सामासिक शब्दाचा समास कोणता आहे? चुलत सासरा म्हणजे सासऱ्याचा चुलत भाऊ. हे काय मध्यमपद लोपी समासाचं उदाहरण आहे. द्विगु समास, द्विगु समासामध्ये पहिले पद हे संख्या विशेषण असते, जसे की त्रैलोक्य, त्रिभुवन, पंचपाळ या प्रकारचे, ज्यामध्ये पहिले पद हे संख्या विशेषण येते. द्वंद्व समास यामध्ये दोन्ही पदे महत्वाचे असतात, जसे आई वडील, बहीण भाऊ, पती पत्नी यामध्ये दोन्ही महत्वाचे आहेत. आई वडील महत्वाचे आहेत. पती पत्नीमध्ये पती पण महत्वाचा आहे आणि पत्नी पण. कर्मधारण्य समास या समासामध्ये एक संख्या विशेषण असते, हे लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न पाहूया. मागून जन्मलेला या शब्दाला समूहदर्शक शब्द निवडा. मागून जन्मलेला म्हणजेच अनुज, आणि जर अगोदर जन्मलेला असेल तर त्याला अग्रज असं म्हटलं जातं. अष्टावधानी म्हणजे 8 कामांमध्ये एकदाच लक्ष घालू शकणारा व्यक्ती, त्यालाच अष्टावधानी असं म्हटलं जातं. ज्या गावाच्या बोरी त्याच गावच्या डॅडॅश सदर वाक्य खालील दिलेल्या योग्य शब्दाने पूर्ण करा. चिंचा, सरी, बाभळी, परी. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं योग्य आन्सर आहे. पुढचा प्रश्न, धारवाडी काटा म्हणजे काय? तर धारवाडहून आणलेला वजन काटा, पायात बोचलेला विशिष्ट काटा, बिनचूक वजनाचा काटा, कान टोचण्याचे एक साधन. तर धारवाडी काटा म्हणजेच बिनचूक वजनाचा काटा. पाठ चोरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. पाठ चोरणे म्हणजेच कुचरपणा करणे. ऑप्शन क्रमांक 2 हे योग्य आहे.
स्तुती शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. स्तुती म्हणजे स्तवन, प्रार्थना किंवा देवाची स्तुती करते वेळेस आपण स्तोत्र पण म्हणतो. तर हे तीनही समानार्थी शब्दाने वापरले जातात. त्यानंतर स्तुतीच्या विरुद्धार्थी काय येईल? निंदा. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं योग्य आहे. पुढीलपैकी कोणता पर्याय वेगळा आहे? रवी, आदित्य, भानू, सुधाकर. वर पहिले 3 शब्द रवी, आदित्य आणि भानू हे काय सूर्याचे समानार्थी शब्द आहेत आणि सुधाकर हा काय चंद्राला समानार्थी शब्द आहे. चंद्राला आणखी एक समानार्थी शब्द आहेत जसे की इंदू, चंद्राला इंदू पण म्हटलं जातं. सुधाकर त्यावरून सुधांशू पण चंद्राला म्हटलं जातं किंवा सोम, सोम असे पण चंद्राला म्हटले जाते. हे सर्व चंद्राचे समानार्थी शब्द आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. घाशीराम कोतवाल हे नाटक कोणत्या लेखकाने लिहिले आहे? हे नाटक विजय तेंडुलकर यांनी लिहिले आहे. भारूड हा रचना प्रकार कोणी रूढ केला? हाच रचना प्रकार संत एकनाथ महाराजांनी रूढ केला आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी भावार्थ दीपिका हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाला ज्ञानेश्वरी असे म्हटले जाते. विजयामुळे त्यांच्या संघात डॅश सदर वाक्यातील रिकाम्या जागी योग्य पर्याय याने पूर्ण करा. तर बहरले, संचारले, बरसले, तर साकारले. विजयामुळे त्यांच्या संघात चैतन्य संचारले. ऑप्शन 2 हे योग्य आहे. ओ हा संयुक्त स्वर कोणत्या 2 स्वरांनी बनलेला आहे? तर ओ हा स्वर अ आणि उ पासून ओ हा स्वर तयार होतो आणि आ आणि उ यापासून औ हा स्वर तयार होतो. इथं अ आणि आ हे महत्वाचं आहे. इथं कोणतं पण असू द्या, उ किंवा पहिला उ असो का किंवा दुसरा उ असो, तयार तर अवच होणार. आणि जर पहिल्यांदा अ असेल आणि पुढे उ पहिला असो किंवा दुसरा असो, तयार होणारा शब्द हा ओच असेल किंवा स्वर हा ओ असेल. अ आणि ई यापासून काय ए तयार होतो आणि इथं जर आ केलं तर याचा ऐ होईल. आ असेल तर ऐ आणि जर फक्त अ आणि ई असेल तर तो ए तयार होईल. केलेल्या उपकाराची जाणीव नाही, योग्य पर्याय निवडा. जर ज्याला केलेल्या उपकाराची जाणीव नसते त्याला कृतज्ञ असं म्हटलं जातं आणि याच्या विरुद्धार्थी आहे कृतज्ञ. शत्रू, शत्रूच्या विरुद्धार्थी शत्रूच्या समानार्थी वैरी. हे शत्रू आणि वैरी 2 समानार्थी आहेत आणि कृतज्ञ आणि कृतज्ञ हे दोन्ही विरुद्धार्थी शब्द आहेत. कृतज्ञ म्हणजे ज्याला उपकाराची जाणीव असते आणि कृतज्ञ म्हणजे ज्याला उपकाराची जाणीव नसते तो. शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द निवडा. स्वतःशीच केलेले भाषण. जेव्हा स्वतःचीच भाषण केले जाते तर त्याला स्वगत असे म्हटले जाते. ऑप्शन क्रमांक 4 हे योग्य आहे. विरुद्धलिंगी शब्द निवडा. वाघ्या, वाघ्याचा विरुद्धलिंगी शब्द हा मुरळी होईल. खालील शब्दात एकूण व्यंजने किती आहेत? वृक्षोदार्य व रू याच्यामध्ये एकच व्यंजन आहे ते म्हणजे व. रू हे व्यंजन नाही, रू हे स्वर आहे म्हणून स्वर घ्यायचा नाही. क्ष, क्ष मध्ये 2 व्यंजने आहेत, एक क आणि दुसरा आहे श. त्यानंतर द मध्ये एकच आहे फक्त द. य यामध्ये य आणि वरी असलेला र हे 2 व्यंजने आहेत. आता मोजूया 1 2 3 4 5 आणि र 1 6. एकूण या शब्दामध्ये 6 व्यंजने आहेत. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं योग्य आहे. खालीलपैकी परिणामवाचक क्रियाविशेषण नसलेला शब्द कोणता? तर परिणामवाचक क्रियाविशेषण म्हणजे क्रियेची निश्चित किंवा अनिश्चित संख्या याच्यावरून समजते तर त्याला परिणामवाचक क्रियाविशेषण म्हणतात. आता इथे भरपूर, भरपूर मी भरपूर पाणी प्यायलो. भरपूर म्हणजे किती? तर अनिश्चित आपल्याला संख्या समजते की अनिश्चित आहे पाणी. त्यानंतर पुष्कळ, मी पुष्कळ पैसे मोजले म्हणजे काहीतरी मोजले पण संख्या अनिश्चित आहे. तर त्या किंवा मला अत्यंत वाईट वाटले, इथं काय वाईट वाटण्याची संख्या पण अनिश्चित आहे. भरपूर, पुष्कळ आणि अत्यंत हे परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत. त्यापैकी फुकट हा परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय नाही आहे. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. या टोपी खाली दडलंय काय? इथं खाली आहे. एक क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. जेव्हा खाली, वर, मागे, पुढे असे शब्द असतात ते काय शब्दयोगी अव्ययाचे प्रकार असतात. जसं की इंग्रजीमध्ये प्रिपोजिशन असतं त्याच प्रकारे मराठीमध्ये शब्दयोगी अव्यय. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे.
या सेशनच्या PDF साठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.